बनावट गोळीबार प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस दलाचा शिवसेनेकडून गौरव। फिर्यादीच निघाला कटाचा मास्टरमाइंड, सत्य समोर आणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार। तोफखाना पोलिसांच्या तपासाचे शिवसेनेकडून कौतुक, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अडकविण्याचा कट फसला। अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील तुळजाभवानी मंदिराजवळील पुणेरी अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर घडलेल्या कथित गोळीबार आणि हल्ला प्रकरणाचा पर्दाफाश करून फिर्यादीच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड करणाऱ्या पोलीस दलाचा शिवसेनेच्या वतीने गौरव करण्यात आला। पोलीस अधीक्षक कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक जगदीश भांब, पोलीस उपनिरीक्षक योगेश ताहेर यांच्यासह तपास पथकातील अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्तात्रय कावरे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे, शंकर शेके, अशोक शेके, सागर गलांडे, शिवराज गलांडे, प्रवीण गीते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील तुळजाभवानी मंदिराजवळील पुणेरी अमृततुल्य चहाच्या दुकानासमोरील गोळीबार आणि हल्ला प्रकरणाने काही दिवसापूर्वी शहरात खळबळ उडवून दिली होती। मात्र पोलिसांनी अत्यंत बारकाईने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणाची उकल केली। तपासादरम्यान फिर्यादी चिरंजीव गाढवे यानेच स्वतःवर हल्ला घडवून आणण्यासाठी सुपारी देत बनावट खुनाचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे। या कटामागे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांना खुनात अडकविण्याचा प्रयत्न असल्याचेही तपासात समोर आले। मात्र पोलिसांच्या निष्पाप आणि सखोल तपासामुळे सत्य बाहेर आले आणि हा कथित कट उधळून लावण्यात यश आले। याबद्दल शिवसेनेच्या वतीने पोलीस दलाचे आभार व्यक्त करण्यात आले। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन उगल मुगले, अरुण गांगुर्डे, भानुदास खेडकर, अब्दुल कादर इनामदार, सुधीर खाडे, सूरज वाबळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, शाकीर सय्यद, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे, सतीश शिंदे, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड आणि भागवत बांगर यांचाही सत्कार करण्यात आला। शिवसेनेच्या वतीने 2 दिवसापूर्वी आम्ही आमचे जे शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गलांडे यांच्यावर ज्या पद्धतीचा बनाव करून गुन्हा दाखल करण्याचा एक प्रयत्न झाला, तो आज पोलीस प्रशासनाच्या योग्य सतर्कतेमुळे SP साहेब असतील, कलबुर्गी साहेब असतील, टिपरसे साहेब असतील, सोनवणे साहेब असतील, अंबळ साहेब असतील आणि चहल साहेब असतील यांनी ज्या पद्धतीने या गुन्ह्याची उकल केली आणि खऱ्या अर्थानं जो फिर्यादी आहे तोच आरोपी म्हणून खरं तर पुढे आलेला आहे। आणि आम्ही सांगत होतो खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका या नगर शहरात सातत्याने आपण पाहिलेली आहे आणि त्याची कुठंतरी जे समाधान आज सगळ्या वृत्तपत्रांनी देखील केलं की अत्यंत योग्य पद्धतीने तपासाची दिशा ठेवल्यामुळं जे खरं आहे ते खरं आहे अशा पद्धतीने ते विषय पुढे आलेला आहे आणि इथून पुढच्याही काळात चुकीचे गुन्हे दाखल होणार नाही असं प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी सांगितलं, आश्वस्त केलं। खरं तर याच्यामध्ये अजून एक विषय असा आहे की काही ठिकाणी गरज नसताना काही हॉस्पिटल कोणत्या तरी प्रेशरमध्ये चुकीचे त्या ठिकाणी जास्त ग्रीवियस असलेले सर्टिफिकेट देऊन काही लोकांना त्रास देण्याचा नाहक खरं तर प्रयत्न या नगर शहरात होत आहे। तर त्याच्यामध्येही आम्ही त्यांना सांगितलं की असे काही ठराविक हॉस्पिटल आहे जे सातत्याने या गोष्टींमध्ये सहभाग घेतात आणि काही म्हणजे सावेडीला मारहाण झाली तरी ते त्याच हॉस्पिटलला जाणार, समजा केडगावचं किंवा सावेडीचं, जिथं गरज नाही त्या ठिकाणी एवढ्या लांबचा प्रवास करून तिथं जाऊन ॲडमिट होऊन ते सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न असा नगर शहरामध्ये होत आहे असं आमच्या कानावर आहे। इथून पुढच्याही काळात अशी कोणती घटना घडली आणि सातत्याने त्यांना काही गुंतवायचा प्रयत्न झाला शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना, तर त्या हॉस्पिटलची परवानगी रद्द करावी अशा पद्धतीची मागणी उद्याच्या काळात आम्ही करणार आहोत। आज ज्या पद्धतीचं काम खरं तर SP ऑफिसने केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। हा विषय अत्यंत योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल परत एकदा पोलीस प्रशासनाचे आभार। आमच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गलांड्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न केले की आम्ही SP साहेबांना भेटल्यानंतर साहेब म्हणले ना तसं कोणता विषय होणार नाही, त्यांनी तपास करून जे खोटा गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न केले त्यांच्यावरच उलटा केस करून तपास केले। आता इथून पुढच्या काळामध्ये पण कोणत्याही गरीब माणसावर अन्याय होऊ नये, खोटा गुन्हा दाखल करायचे दबावाखाली काही, आता मी कोणाचं नाव घेत नाही, कोणी असो कोणावरही खोटा गुन्हा दाखल करून कोणावर अन्याय होऊ नये, सगळ्यांना समान कायदा सुव्यवस्था सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आता नवीन SP साहेब आले, चांगलं काम करतात,
साहेबांचं मी मनापासून आमच्या पक्षातर्फे कौतुक करतो आणि पोलिसांचे सर्वांचे जे तोफखाना पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस आणि बांबड साहेब सर्वांनी ते तपास केले, त्याच्यात निष्पन्न झाले. त्यांनी स्वतः बनावट करून स्वतःच गोळीबार करून स्वतः एक सगळं करायचे उद्योग केले. एखाद्या पिक्चरमध्ये काय करतं तसं होणार नाही. कारण काय तर सर्वकडेच कॅमेरा आहे, सगळ्या गोष्टी आहे, फोन कॉलचं रेकॉर्ड आहे, हे सगळं तपास करून ते व्यवस्थित केले. त्याच्याबद्दल मी पोलीस खात्याचे पण मनापासून धन्यवाद देतो.